लाखो वारकऱ्यांची अथांग गर्दी, टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल भक्तीचा जल्लोष। वारीवर आधारित आपण एलिझाबेथ एकादशी किंवा लय भारी सारखे अनेक सिनेमे पाहिलेत, पण तुम्हाला माहिती आहे का, मराठी सिनेसृष्टीत असा एक मास्टरपीस सिनेमा आहे ज्याचं शूटिंग कोणत्याही बनावट सेटवर किंवा VFX नाही तर लाखो वारकऱ्यांच्या प्रत्यक्ष खऱ्या वारीत चालताना करण्यात आलं होतं। इतकंच नाही तर या चित्रपटाने थेट ऑस्करच्या शर्यतीपर्यंत मजल मारली। कोणता आहे हा चित्रपट सांगते तर हा सिनेमा आहे 2011 मध्ये आलेला गजर, द जर्नी ऑफ द सोल। अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी यात पार्थ या दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती, जो वारीवर डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी एका अमेरिकन संशोधकासोबत या प्रवासात उतरतो। सुरुवातीला या गर्दीकडे केवळ एक विषय म्हणून पाहणारे हे दोघे हळूहळू भक्ती, शिस्त आणि सिनेमाच्या या अद्भुत सोहळ्यात पूर्णपणे लीन होतात। डिजिटल तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम वापर करत खऱ्या वारीतील रिंगण आणि दिंड्यांचे वास्तववादी दृश्य पडद्यावर उतरवणारा हा मराठी मधला पहिला चित्रपट ठरला। गजर हा केवळ एक भक्तिपट नाही तर तो माणसाच्या अंतरंगाचा शोध घेणारा आणि विचारांना बदलणारा एक अप्रतिम प्रवास आहे। या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पुन्हा एकदा या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे।